हॅलो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी एक प्रश्न येतो. का रिअल इस्टेट ही रिअल इन्व्हेस्टमेंट आहे का ती वेल्थ खरंच क्रिएट करते? आज रिअल इस्टेट ही फक्त घर न राहता एक इन्व्हेस्टमेंट ऑप्शन बनली आहे. तर या संदर्भात आपण पूर्ण माहिती घेऊया प्रदीप यांच्याकडून. इथून सुरुवात करूया की ते स्टार्ट करायच्या आधी मला एक तुम्हाला कविता ऐकवायची वाटते ज्याला खरंच अर्थ आहे. ती ऐकल्यावर तुम्हाला कळेलच. साहजिकच ती मी लिहिलेली नाही आहे, ऑलरेडी ती माझ्याकडे आहे. घर असावे घरासारखे, घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती, त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी, सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी, त्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती नाणी, अश्रूतूनही प्रीत झरावी, नकोच नुसते पाणी, या घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य घेऊनी शक्ती, आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती. तर आपण आधी बघायचो की घर आपल्याला खरंच घरासारखं वाटायचं, पण आता आपण त्यातून इन्व्हेस्टमेंट ह्या प्रकारे बघतो. जिथे नॅचरली जी पिल्लं असतात आपली ती त्या घरात राहत पण नाही, ती उडूनही जातात. तर आपण त्याच्यावर पूर्ण माहिती घेऊया प्रदीपकडून. विचारूया प्रदीप याला. तर प्रदीप, नमस्कार. माझा पहिला प्रश्न असा आहे का रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन म्हणून खरंच कन्सिडर करायला हवं आहे का, आणि कितपत ते कन्सिडर करायला हवं आहे? कारण आजकाल आपण बघतो की आपल्याकडे एक ऑलरेडी घर असतं, पण तिथे सेकंड ऑप्शन म्हणून आपण एक फार्म हाऊस म्हणा किंवा मग सेकंड होम म्हणून आपण एक इन्व्हेस्टमेंट बघतो. तर या संदर्भात तुझं काय म्हणणं आहे? थँक्यू सोनाली. छान प्रश्न आहे. कारण भारताचा जर काही भौगोलिक विचार केला तर माझ्या मते भारताची 50% वेल्थ जी आहे ती या रिअल इस्टेट ॲसेट क्लासमध्ये आहे. त्याला 2 प्रकारचे कॉर्नर आहेत. रिअल इस्टेट ही एक इमोशनल आणि सायकोलॉजिकल ॲसेट क्लास आहे असं मला वाटतं. म्हणजे काय, माणसाला एक सिक्युअर वाटतं की मला 4 भिंती आहेत, माझ्या डोक्यावर छप्पर आहे, आणि मग तो बहुतेक माझ्या मते त्या सगळ्याचा इन्व्हेस्टमेंट म्हणून विचार करतो का असा कधी कधी मला प्रश्न पडतो. आपण समजून घेऊया की रिअल इस्टेट 2 भागामध्ये आपण डिव्हाइड करूया. एक म्हणजे कन्झम्पशन, मी स्वतः कधी घर घेतलं पाहिजे, आणि दुसरं म्हणजे तू विचारलेला प्रश्न की त्याचा इन्व्हेस्टमेंटनी कसा विचार होईल. घर घेतलं पाहिजे का, तर मी स्वतः असं एका विचाराचा आहे की एक घर घेतलं पाहिजे, एक स्वतःचं घर असलं पाहिजे राहायला. त्यात थोडासा बदल झाला आहे. आपली आधीची जी जनरेशन होती म्हणजे आपल्या आईवडिलांची, ते खूप काळ काम करायचे आणि सगळ्यात शेवटच्या लीगमध्ये घर घ्यायचे. आत्ता थोडासा तो ट्रेंड बदललेला दिसतो की मुलं कामाला लागतात आणि 30शीमध्ये 35शीमध्ये घर घेतात. एक घर घ्यावं का तर घ्यावं. मग मी थोडासा विचार केल्यावरती त्याला मी एक 3-4 ठोकठाळे लावलेत. तुम्ही घर कधी घ्यावं राहण्यासाठी, तर मला असं वाटतं तुम्ही 35 वयाचं असताना घर घ्यावं. कारण तुमचं लग्न झालेलं असतं, तुम्हाला तुमची एक सेकंड जनरेशन तयार झालेली असते, त्यांच्या शाळा कॉलेजेस हे सगळं फिक्स झालेलं असतं, तुमचा एरिया फिक्स झालेला असतो. तर तुम्ही नेमकं कुठे घर घेणार आहात हे तुमचं डिसाईड झालेलं असतं. मग ते करताना आपण एक काय फॉर्म्युला देऊया माणसाला, तर त्याला आपण 20 वर्षाचं 10 इयर्सचं लोन घ्यावं, 30% कॉन्ट्रीब्युशन करावं या सगळ्यामध्ये, आणि लोन 5 वर्षात फेडता येते का असा विचार त्यांनी करावा. म्हणजे काय, तर जर का माझा पगार 10 लाख रुपये आहे तर मी 5 टाइम्स ऑफ माय सॅलरी एवढं घर घ्यावं, म्हणजे मी 50 लाखाचं घर घ्यावं. 30% म्हणजे काय, 15 लाख रुपये मी साठवावे, त्याला आपण डाऊन पेमेंट असं म्हणतो. 20 वर्षाचं मी लोन घ्यावं 35 लाख रुपयाचं, माझा EMI माझ्या मते 25-30 हजाराच्या मधला कधीतरी येईल, आणि ते लोन मी 5 ते 7 वर्षामध्ये संपवायचा प्रयत्न करावा, तर माझं स्वतःचं घर होईल. आता आपण तुझ्या प्रश्नाकडे येऊया की रिअल इस्टेट हा इन्व्हेस्टमेंट म्हणून ऑप्शन आहे का. तर भारताकडे ऑलरेडी रिअल इस्टेट आहे असं मला वाटतं की 50% रिअल इस्टेटच भारताकडे आहे, पण त्याचा फार कधी विचार झालेला नाही की त्यातनं मला रिटर्न मिळाला आहे का. रिटर्न मिळालाही असेल, पण तो अतिशय पॉकेट्समध्ये आहे. म्हणजे काय की आपण पुण्यामध्ये आपण आपला बेस आहे. 20 वर्षापूर्वी हिंजवडी हा भाग नव्हता, आणि हिंजवडी भाग एकदम फ्लरिश झाला कारण तिथं IT पार्क आलं,
आणि तिथे एखादी माझी जर का लँड असेल तर ती खूप मोठ्या प्रमाणावरती फ्लरिश झालेली कळते. तर रिअल एस्टेट आपण 3 भागामध्ये डिवाईड करूया. एक रेसिडेन्शियल फ्लॅट, एक कमर्शियल प्रॉपर्टी आणि तिसरं म्हणजे लँड. या तिन्हीचा जर का विचार केला तर पृथ्वी काय आहे, तर पृथ्वी ही 71% पाणी आहे, 29% लँड आहे. तर मला असं वाटतं लँड लिमिटेड आहे, तर लँड विल स्लोली ॲप्रिशिएट या सगळ्या. पण लँड सांभाळणं हा पण एक मोठी जबाबदारी आहे. प्लस आपल्याला माहीत पाहिजे की कुठे डेव्हलपमेंट होणार आहेत, काय डेव्हलपमेंट होणार आहेत, त्या कशा प्रकारच्या आहेत. तर लँड विल ॲप्रिशिएट. पण आपण जेव्हा फ्लॅट आणि कमर्शियल एखादं शॉप किंवा कमर्शियल ऑफिसचा विचार करतो तेव्हा मला स्वतःला ते फार काही लुक्रेटिव्ह वाटत नाही. कारण आपण आत्ताच हे जर का उदाहरण घेतलं की मी 50 लाखाचा फ्लॅट घेतो आहे, मी 15 लाख रुपये माझे स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन केलं, तर मी 35 लाख रुपये बॉरो करणार आहे आणि हे सगळं गणित मी 10 वर्षात संपवणार आहे. तर 10 वर्षांनी जर का ह्याचा हिशोब करायचा झाला तर 35 लाख रुपयाला आपण एक ॲव्हरेज 8% व्याजदर पकडला आणि ॲव्हरेज 25 लाख रुपयेच लोन पकडलं की 25 लाखालाच मला व्याज लागलं, तर 25 लाख रुपयाला माझ्या मते 8% म्हणजे 2 लाख रुपये व्याज लागतं. म्हणजे 2 लाख रुपये व्याज म्हणजे 10 वर्ष म्हणजे मी 20 लाख रुपये व्याज भरणार. 10 वर्ष जर का पहिले भरलेले जे 15 लाख रुपये आहेत ते मी कुठेतरी इन्व्हेस्ट केले तर 10 वर्षामध्ये ते अगदी ॲश्युअर्ड एखाद्या प्रोडक्टमध्ये सुद्धा डबल होतील. म्हणजे ते 10चे 20 झाले. म्हणजे माझी कॉस्ट ऑफ ॲक्वायरिंग द ॲसेट ही 30 लाख रुपये झाली. इंटरेस्ट प्लस 10 लाखावर 10 लाख रुपये मिळणार आहे. म्हणजे तो फ्लॅट खरं मला 50 लाखाला नाही पडला, तो मला ॲक्च्युली 80 लाख रुपयाला पडला. आणि आता 80 लाख रुपयाला जेव्हा तो फ्लॅट पडेल तेव्हा मला माहीत नाही की त्याची मार्केट व्हॅल्यू कशी असेल, काय असेल, वेदर ती ॲप्रिशिएट खूप मोठ्या प्रमाणावरती झाली असेल का. तर व्हॉट वी लर्न आउट ऑफ दिस ॲसेट क्लास इज दॅट की युअर लिव्हरेज हॅज इटन युअर ॲक्च्युअल रिटर्न. आणि मग एवढे 50 लाख रुपये आपल्याकडे नसतात म्हणून आपल्याला ॲक्च्युली लोन घ्यायला लागतं. तर हा कुठल्या अँगलनी इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे हे समहाऊ मला समजत नाही. किंवा त्याच्यामध्ये मिळणार रिटर्न जरी असेल तरी तो 2-3% वरचा नाही आहे. आणि मग काय होतं तर तुम्ही तो फ्लॅट किंवा ते शॉप तुम्ही भाड्याने देता. आणि जेव्हा पुण्यासारख्या ठिकाणी आपण आत्ता असं बघतो की 80 लाख रुपये ते 1 कोटी रुपयाचं जे घर आहे ते 20, 22, 25 हजार रुपये भाड्याने आपल्याला मिळतं. मग तुम्ही 1 कोटी रुपयावरती ॲक्च्युली 2, 2.5, 3% रेंटल यील्ड करता. तर मग रेंटल यील्ड जेव्हा तुम्ही करताय 2-3%, हेच 1 कोटी रुपये तुम्ही SBI बँकेत ठेवले तर तुम्हाला ॲक्च्युली 6 लाख व्याज मिळतं. म्हणजे 6 लाख रुपये व्याज इंटरेस्ट मिळतो. त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला ॲक्च्युली 2.5 लाख रुपये जेव्हा भाडं मिळतं आहे त्यातनं तुम्ही मेंटेनन्स मायनस केला पाहिजे, त्यातनं तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स मायनस केला पाहिजे आणि मग खरंच विचार केला पाहिजे की मला नक्की काय मिळतं आहे. प्लस त्या ॲसेट क्लासला फार लिक्विडिटी नाही आहे. लिक्विडिटी म्हणजे काय, माझ्याकडे 1 कोटी रुपयाचा फ्लॅट आहे, 80 लाखाचा फ्लॅट आहे, पण मला 20 लाख रुपये लागत आहेत. तर मला बाल्कनी विकता येत नाही, मला एखादी बेडरूम विकता येत नाही. मग लिक्विडिटी पण आपण ॲक्च्युली अडकवून ठेवतो. तर हा इन्व्हेस्टमेंट ऑप्शन असण्यापेक्षा मला असं वाटतं एक सायकोलॉजिकल आणि इमोशनल ॲसेट क्लास आहे ज्याच्यामध्ये अतिशय मिनिमल असा रिटर्न आहे. तर मिनिमल रिटर्नमध्ये किती इन्व्हेस्टमेंट करावी हा प्रत्येकाचा एक इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे असं मला वाटतं.